हॅलो नमस्कार, मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आहे ना, आता गावचा सप्ताह वगैरे झालेला आहे. आता शेतातील कामं बऱ्यापैकी ना झालेले आहे, काही बाकी आहे. तर आहे ना, आता चारा जो आहे तो सोंगून ठेवला होता, बापरे पडले होते. आणि तो आहे ना, आता आपल्याला कुट्टी करायचा आहे, तर तो वाहून घ्यायचा आहे. तर आता आपण शेतात आलेलो आहोत आणि तुम्ही कडक ऊन आहे आणि उन्हामध्ये आता आपल्याला ट्रॅक्टर तो आहे तो चाललेला आहे. तर इथं नांगठी पण झालेली आहे आपली. तर चारा वाहून घ्यायचा आहे आत्ता, काही अजून सकाळी काही, कारण आता ऊन खूप आहे. तर त्याच्यामुळं तर चला आता आहे ना, जो चारा आहे तो व्हायला सुरुवात करते आणि चारा व्हायचा झाल्यावरती तुमच्याशी बोलते. देवरती काकाकडे तर हा ज्वारीचा चारा आहे ना, म्हणजे जो गावचा सप्ताह होता त्याच्या आधी सोंगला होता. पण तो कसं वल्ला असतो, ज्वारीचा चारा आहे ना जास्त जड असतो, तर त्याच्यामुळे तो थोडासा सुकायला ठेवला होता. आता वाळल्यानंतर ना त्याच्या जे आहे ते, कारण नांगठी झाली होती तर ट्रॅक्टर काही जात नव्हता, तर थोडंच प्रमाणात जे आहे ते आम्ही नेत होतो. तर बघा, आम्ही 3 ते 3:30 वाजता बिलगलो होतो. 2 ट्रिपा केल्या होत्या. आता दिवस पण मावळला होता, तर काही दुसऱ्या दिवशी सकाळी आपण वाहणार होतो. तर बघा इथे ना, ज्या पेंड्या आहे ना, ते उंदरांनी खूप असं तिथं म्हणजे नळे पाडले होते. तर शेतकऱ्याचं कसं असतं ना, काही त्याचं असतं आणि बाकी काही त्याचं जे म्हणजे जीवजंतू असतात त्यांनाही त्याच्यात वाटा असतो. तसंच आता इथं जे उंदरं होते त्यांनी नळे पाडून भरपूर असा चाऱ्याचा नाश केला होता. तर आता आहे ना, बऱ्यापैकी जो चारा आहे तो वाहून घेतला होता. आणि आता पावसाचं आहे ना, म्हणजे अजून आता आपल्याकडे कसं 7 जूनला पाऊस पडतो, पण आता काही ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. तर काही ठिकाणी ना, ज्या पेंड्या बांधल्या होत्या उंदराने त्या कुरतडून काढल्यामुळे ना, वाऱ्यामुळे तो जो चारा आहे तो उडून जात होता. तर मग आज आहे ना, म्हटलं चला आता सगळं सप्ताह वगैरे झालेला आहे, तर जे कामं आहे ही करावीच लागतील. आता जोपर्यंत आहो ना शाळेला सुट्टी आहे तोपर्यंतच हे कामं होतात, मग नंतर काही हे कामं होत नाही. तर एवढा असा जो चारा आहे ना तो वाहून घेतला. आता किती आपण जर म्हटलं ना मजूर लावून जे करायचं आहे, तर प्रत्येक काम मजूर लावून करून घेता येत नाही. काही कामं जे असतात ते आपण स्वतःहूनही करावे लागतात. तर प्रत्येक काम जर मजुराकडून करून घेतलं तर शेती अजिबातच परवडत नाही. आता तुम्ही बघत असाल कांद्याला काय भाव आहे, शेतकऱ्याच्या कोणत्याच पिकाला भाव नाही आहे. तर त्याच्यामुळे आहे ना, म्हणजे पीक कोणतं करावं आणि मजुरीने करून घ्यायचं म्हटलं तर काही एक शेतकऱ्याच्या हातात जे आहे ते येत नाही. तुम्ही आंदोलनं करा नाही तर काही करा. तर आता आहे ना, चारा वाहून झाल्यानंतर 1-2 दिवसांनी पुन्हा जे म्हणजे बांधाच्या कडाला जे झाडं होते ना, ते जे म्हणजे आपलं ट्रॅक्टर वगैरे असेल किंवा बैला चावत असेल ते जाण्यासाठी अडचण देत होतं, तर ते काढून घेतले. आणि आता प्रत्येकजण जे आहे ते शेतीची मशागत करत होते, कारण पाऊस एका दिवसात येईल पण बाकीची कामं काय एका दिवसात होणार नाही. हे काँग्रेस वगैरे जे गवत आहे ना याचंच बी पडतं आणि मग पूर्ण जे आपलं पुढचं पीक केलं ना त्याच्या सर्व हेच गवत होऊन जातं. तर सगळं साफ करून घेतलं, एका ठिकाणी ठेवलं, 2 दिवसानंतर जाळून टाकलं. काही जाळलं काही जळत नव्हतं, तर थोडंसं सुकवायसाठी ते राहून दिलं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवेल. तर पेटवत असतानाच खूप म्हणजे पावसाचं वातावरण झालं होतं, पण वाटलं नव्हतं एवढा पाऊस येईल. तर बऱ्यापैकी पाऊस आला, म्हणजे पाणी जे आहे ते तुंबलं होतं. तर तुम्ही बघा इकडं जे साईडला जे आहे ना तुम्हाला गवत पेटवलेलं दिसेल आणि पाऊस इतका जोरात आलो की आम्ही ओलंच होऊन गेलो. आणि मग थोडा वेळ थांबलो तर बघा इथं छान असं म्हणजे बऱ्यापैकी पाणी तुंबलं होतं. तर आता वावरही आम्ही ना जे आहे ते लेवल केलं होतं. तर चला तुम्हाला दाखवते पुढं. तर मागच्या वर्षीच आम्ही वावर जे आहे ते लेवल केलं होतं. तर पावसामुळं पूर्ण वावर म्हणजे जी नाली पडली होती, तर तिथं ना दगडं जे आहे ते JCBनं आणून टाकत होतो. तर दगडंही विकत घेतले आणि म्हणजे भरपूर असा खर्च आला. मागच्या वर्षी तर आलाच होता, तर यावर्षी पण आला. तर बघा इथे ना ट्रॅक्टर जे आहे ते अशा पद्धतीने म्हणजे जेणेकरून आपली जी माती आहे ना, ती नदी जी खाली जी आहे ना ती पूर्ण नदी आहे, तर नदीमध्ये वाहून जात होती. भरपूर अशी माती म्हणजे 2 एक ट्रॅक्टर तरी माती वाहून गेली असेल आणि भरपूर असं आपलं नुकसान झालं होतं. तर चला, निसर्गापुढं काही चालत नाही. त्याला द्यायचं असेल तर पूर्ण हाताने देतो आणि न्यायचं असेल तर मुळासकट नेतो असं म्हटलं तरी चालेल. चला, बाकी कोणी किती वाईट करायचं ठरवलं पण देवाने नाही ठरवलं तर आपलं चांगलंच होतं. तर चला आता एवढं जे आहे ते वाहून घेतं आणि कसं लेवल होते तुम्हाला नाही दाखवतो. काय मागं
तर बघा आता एवढं पण जे दगड आहे ते वाहून झाले होते आणि संध्याकाळचे 8 वाजले होते एवढं सर्व करता करता. तर JCBनं पूर्ण दगडं जे आहे ते लाईन म्हणजे लाईननी लावून घेतले, जेणेकरून जी आपली माती आहे ती खाली वाहून जाणार नाही, पाण्याचा निचरा होईल आणि माती जी आहे ती तिथल्या तिथंच राहील. तर अशा पद्धतीने सर्व जे आहे ते व्यवस्थित करून झालेलं आहे. तर आज आहे ना मळ्यामध्ये ट्रॅक्टर आला होता नांगरटीसाठी. तर इथं बघा पक्ष्यांचा थवा खूप छान असा जात होता. तर प्रत्येकाची नांगरटी वगैरे जी राहिलेली होती ती चालू होती आणि आता आम्ही बांध साफ करत होतो. तर आज आहे ना थोडाच जो बांध आहे तो राहिलेला होता, तेवढं साफ करून मग आता आपलं फक्त पाऊस येण्याची वाट बघायची होती. कारण सगळं काम व्यवस्थित करून ठेवलं तर नंतर अडचण येत नाही. तर इथं जे राहिलेलं गवत आहे ते पण जाळून दिलं होतं. तर आता आहे ना म्हणजे आज शेवट आहे बरं का, बांध जो आहे तो म्हणजे गवत काढायचं. तर आता बघा एवढंच राहिलं आहे, बाकी सर्व हे बघा असे गंज घातले आणि नांगाटी पण झाली आहे. तिकडं जो बांध पाणी खाली जात होतं ना ते पण झालेलं आहे, तो व्हिडिओ मी टाकेल लवकरच. आणि इकडे बघू शकता ते असं जाळून टाकतो म्हणजे ना ते काटे जे आहे ते जळून जात्या. तर बघा पूर्ण असं आता फक्त पावसाची वाट बघायचं काम चालू आहे. तर शेतात गेल्यानंतर असे थोडेफार कामं असले तर ते आम्ही करून घेतो. आणि चला आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.